रोज आपण ऐकतात करमणूक चाललेली आहे. परवा शरद पवार साहेबांचा जाहीरनामा झाला, वचननामा म्हणतो आमचा. देशाचं चित्र बदलून टाकू, सैन्यदल मजबूत करून टाकू, गॅस फुकट देऊन टाकू, धान्य फुकट देऊन टाकू. अरे तुम्ही 10 लोक उभे केले, 2 लोक निवडून येणार नाही आणि देशाचं सगळं फुकट देऊन टाकू, तर मला तर कळतच नाही. ते 2 खासदार निवडून येणार नाही, ते एवढ्या स्वस्त देत आहेत. 1 लाख रुपये महिलांना देऊन टाकू. तुम्ही काय 10 लाख बी सांगतात तर महिलांना 1 लाख रुपये सांगा, पण तुम्ही निवडून तर यायला पाहिजे ना. पण निवडूनही जायचं नाही आणि म्हणून वाटते तसे काही आश्वासन देत फिरायचं, हा यांचा धंदा झालेला आहे. मग उद्धवजी असतील का पवार साहेब असतील, मित्र त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. इतके वर्ष राज्य केलं, तुम्ही काय केलं 50-50 वर्ष तर लोकांना माहिती आहे. तेव्हा का नाही गेलं? आज मोदीजींनी गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना आणलेल्या आहेत की या देशामध्ये त्या कुणी आणलेल्या, त्याचा सगळं मी पुढे वाचून दाखवणार नाही. पण निश्चित या देशाला मोठं करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, या देशाला महासत्ता